तर महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत काही नवीन नियम आले आहेत. चला जरा सविस्तरपणे बघूया की हे नवीन परिपत्रक नेमकं काय सांगतंय. सरकारने या परिपत्रकाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट मान्य केली आहे की सोशल मीडिया कसं आहे ना, एका दुधारी तलवारीसारखा आहे. आजच्या काळात माहिती इतक्या वेगाने पसरते की त्याचे फायदे तर आहेतच, पण धोकेही तितकेच वाढले आहेत. आता इथेच तर खरी गंमत आहे. बघा, एका बाजूला किती छान आहे, संवाद खूप जलद होतो, गोष्टी लोकांपर्यंत पटकन पोचतात. पण त्याच वेळी चुकीची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरण्याचा धोकाही तितकाच मोठा आहे. आणि हाच तो संघर्ष आहे ज्यावर सरकार लक्ष ठेवून आहे. या परिपत्रकात काही विशिष्ट धोके अधोरेखित केले आहेत ज्यावर सरकारला नियंत्रण हवंय. जसं की गोपनीय सरकारी माहिती बाहेर जाणं, खोट्या बातम्या पसरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी कर्मचारीच सरकारच्या कामावर जाहीरपणे टीका करू लागणं. या गोष्टींमुळे प्रशासकीय कामात अडखळे येऊ शकतात आणि लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होऊ शकतो. म्हणूनच यावर नियंत्रण आणणं सरकारला गरजेचं वाटतंय. आणि बरोबर ह्याच सगळ्या धोक्यांना आळा घालण्यासाठी शासनाने एक अधिकृत नियमावलीच जारी केली आहे. आणि हे बघा, हे आहे ते नवीन परिपत्रक. सरकारने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल जे सोशल मीडिया वापरासाठी स्पष्ट नियम घालून देतं. या परिपत्रकाच्या प्रस्तावनेतील हे वाक्य समस्येच्या अगदी मुळाशी हात घालतं. यात स्पष्टपणे म्हटलंय की सोशल मीडियाचा गैरवापर होतोय, सरकारवर टीका होतीये आणि नियमांचं उल्लंघन होतंय. म्हणूनच हे नवीन नियम बनवले गेले आहेत. बरं, मग आता प्रश्न असा आहे की कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करायचं आणि काय करायचं नाही. ही मार्गदर्शक तत्त्व काय पोस्ट करू नये याबद्दल अगदी स्पष्ट आहेत. तुम्ही सरकारवर टीका करू शकत नाही, कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समाजात तेढ निर्माण होईल, म्हणजे जात, धर्म किंवा भाषेवरून वाद होईल असं काहीही पोस्ट करायचं नाही. विशेषतः टीका आणि गोपनीय माहितीच्या बाबतीत नियम खूपच कडक आहेत. तर या सगळ्यातला कळीचा मुद्दा हाच आहे की सरकारी धोरणांवर तुम्ही जाहीरपणे टीका करूच शकत नाही. हा या परिपत्रकातून मिळणारा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. आता पुढचा मुद्दा आहे ओळखीचा. म्हणजे तुमची वैयक्तिक ओळख आणि तुमची सरकारी नोकरी यात एक स्पष्ट फरक असायला हवा. म्हणूनच नियम सांगतात की तुमची वैयक्तिक आणि ऑफिसची सोशल मीडिया खाती वेगळी ठेवा. सरकारी चिन्ह वापरू नका किंवा ऑफिसमधून गणवेशातले फोटो टाकू नका. या सगळ्या मागचा उद्देश एकच आहे की तुमच्या वैयक्तिक मताला सरकारी शिक्का लागू नये. आणि हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की हे नियम फक्त कायम अधिकाऱ्यांसाठी नाहीत, तर कंत्राटी कर्मचारी असोत किंवा प्रतिनियुक्तीवर आलेले सगळ्यांनाच हे लागू होणार आहेत. व्याप्ती खूप मोठी आहे. ठीक आहे, नियम तर समजले, पण समजा जर हे नियम मोडले गेले तर काय होणार? प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे. तुम्ही सोशल मीडियावर नियम मोडले की तुमच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. आणि ही शिस्तभंगाची कारवाई म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये. हे थेट शासकीय कर्मचाऱ्याला न शोभणारं वर्तन मानलं जाईल आणि मग 1979च्या नियमांनुसार कारवाई होईल. म्हणजे हे प्रकरण खूप गंभीरपणे घेतलं जाणार आहे. या परिपत्रकात कोणतीही संदिग्धता नाही. यात अगदी ठळकपणे लिहिलेलं आहे की नियमांचं पालन नाही केलं तर शिस्तभंगाची कारवाई अटळ आहे. म्हणजेच यात कोणतीही पळवाट ठेवलेली नाही. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? यातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? सरतेशेवटी या संपूर्ण परिपत्रकाचा एकच उद्देश दिसतो. तो म्हणजे एक सरकारी कर्मचारी म्हणून असलेलं तुमचं कर्तव्य आणि एक व्यक्ती म्हणून तुमचं मत, या दोन गोष्टींमध्ये एक स्पष्ट सीमारेषा आखणे. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. या डिजिटल युगात जिथे आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य एकमेकात इतकं मिसळून गेलंय, तिथे एका कर्मचाऱ्याची आणि एका व्यक्तीची ओळख यांच्यातली सीमारेषा नेमकी कुठे संपते आणि कुठे सुरू होते?